सर्वप्रथम 20-10चे कॉईन एका ओळीमध्ये सरळ ठेवायचे. मध्ये 2 20चे कॉईन ठेवा आणि दोन्ही बाजूला 8-8 असे 10चे कॉईन ठेवा आणि फेविक्विकच्या साहाय्याने हे सर्व कॉईनवर छोटे छोटे ड्रॉप्स टाकून घ्या. सर्वपणे व्यवस्थित ड्रॉप टाकून झाल्यानंतर एक गोल्डन लेस घ्यायची आहे, तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला बांधण्यासाठी जागा सोडून उरलेली लेस या सर्व कॉईन्सवर एका रेषेने चिकटवा. त्यानंतर उलट्या बाजूस 2 छोटे प्लास्टिकचे तुकडे 20 रुपयाच्या कॉईनवर अशा पद्धतीने चिकटवा की जेणेकरून आपलं खालचं जे 20 रुपयाचं पेंडंट आहे ते त्या दोन्ही प्लास्टिकच्या तुकड्याच्या साहाय्याने आपल्याला चिकटवता येईल. अशा प्रकारे मधलं जे पेंडंट आहे हे 20 रुपयाचाच कॉईन घ्यायचा, म्हणजे तिन्ही 20 रुपयाचे कॉईन माळेच्या बरोबर मध्यभागी येतील आणि तिन्ही कॉईन एकमेकांना प्लास्टिकच्या तुकड्याच्या साहाय्याने चिकटवून घ्यायचे. व्यवस्थित चिकटवून घ्यायचे जेणेकरून तिन्ही कॉईन्स एक पेंडंटच्या स्वरूपात आपल्याला दिसतील. त्यानंतर फायनली सगळ्या कॉईन्सवरती हाताच्या बोटाने दाब द्यायचा की जेणेकरून तिन्ही कॉईन्स तसेच लेस पूर्ण प्रकारे कॉईन्सला चिकटवली जाईल. अशा प्रकारे ही झाली आपली एक माळ तयार. अशाच प्रकारे आपण 5 रुपयाच्या कॉईन्सची सुद्धा माळ करणार आहोत. प्रत्येक कॉईन्सवर एक एक फेविस्टिकचा ड्रॉप टाकून घ्यायचा. 5 रुपयाचं फेविस्टिक घेऊ नका, त्याने चिकटणार नाही. हे 80 रुपयाचं फेविस्टिक आहे. ते तुम्ही टूथपिकच्या साहाय्याने किंवा इयरबडच्या साहाय्याने छोटे छोटे ड्रॉप्स टाकू शकता. त्याला नोझल दिलेलं असतं, त्याच्याने टाकू नका कारण ते स्प्रेड होण्याची शक्यता आहे. तुमचा टेबल खराब होऊ शकतो, कपडा खराब होऊ शकतो. टूथपिकच्या साहाय्याने हळूहळू टाकून घ्या. त्यानंतर त्याच्यावरती सुद्धा आपण यापूर्वी जी लेस लावलेली तशीच लेस लावायची आहे. दोन्ही बाजूला बांधण्या इतपत जागा सोडून द्या आणि उरलेली लेस 5 रुपयाच्या कॉईन्सवरती एका ओळीत सरळ पद्धतीने चिकटवून घ्या. आणि हळूहळू प्रत्येक कॉईन्सवर बोटाने दाब द्या जेणेकरून लेस पूर्णपणे चिकटेल आणि थोड्या वेळ ती सुकण्यासाठी ठेवून द्या. झाल्या आपल्या दोन्ही माळा तयार.